करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. स्वागतम शुभ स्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून MHJ क्रिएशन्स सहर्ष सविनय सादर करीत आहोत पृथ्वीक प्रताप लिखित दिग्दर्शित 2 अंकी नाटक त्या रात्री नेमकं काय घडलं. त्या रात्री नेमकं काय घडलं. अंक 2 आणि शेवटचा. विक्रम, काय ठरलंय तुमचं? आम्हाला साथ देणार आहे का नाही? नाही भैया, तुमच्या या नीच कृतीत मी तुम्हाला साथ देणार नाही. तुम्ही सरला असाल पण मी अजूनही सरलो नाही. माझ्या थंबण्यात सरंजामकरांचं रक्त वाहत आहे. रामू काका, तुम्ही याच्यात सामील असाल असं वाटलं नव्हतं मला. कसं आहे विक्रम साहेब, आजपर्यंत कष्टाची भाकरी खूप खाल्ली, आता बेईमानीचं बर्गर खायचं आहे. शी, तुम्ही सगळे नीच आहात. विक्रम, कुठं चाललाय? गुन्ह्याकडे डोळे झाक करणारा पण गुन्हेगारच असतो. तुमचं हे सगळं सत्य मी लोकांना सांगणार आहे. सोडा मला, सोडा मला. आदित्य, थांबवा यांना. हे जर का पोलिसात गेले ना तर मग आपला प्लॅन फेल होईल. विक्रम, मी सांगतोय सोडा मला. इथनं जाऊ नाही शकत तुम्ही. विक्रम, मी जाणार नाही, मी जाणार. कामिनी, तुम्ही काय केलं? कामिनी आणि प्रॉपर्टी याच्यामध्ये कुणी बी येऊ शकत नाही. बापरे, सॉरी 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 काय बोलतो? बापरे. कामिनी, तुम्ही त्याला मारून टाकलं. रामू काका, एक काम करा, गाडी काढा, गाडी काढा. ही बॉडी गाडीत टाकून गाडी दरीत ढकलून देऊ. काढा लवकर, गाडी काढा. याला उचला, आधी आधी याला उचला. साहेब उचला, उचला याला. मला भीती वाटा साहेब. साहेब, कुणीतरी आलं वाटतं साहेब. आता कोण येणार आहे इथं? कोण आहे? रामू काका, इन्स्पेक्टर नागराज माने मृत्यूपत्राच्या वाचनासाठी येणार होते. ते आता बॉडी इथं घेऊन जाता येणार नाही. काय करता येईल? बॉडी इथं पलंगाखाली लपवा आताच्या आता. बॉडी पलंगाखाली लपू. हसायला काय झालंय? नेहमीची लपवायची जागा. उचला. चला रामू काका. अरे साहेब उठला. हो साहेब, साहेब उठला. ढकला, हात ढकला. घाबरू नका. नॉर्मल वागा. साहेब, हा, मी मदत करतोय, हा. पण आता 2 नाही 4 घेईन. काय? 4%. रामू काका, आता ही बोलायची वेळ का? हो माहितीये ताई, ही बोलायची वेळ नाहीये, पण मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं याला असतं म्हणतात. ताई, आहे का कबूल? हाय हाय, कबूल हाय. पण आता आपलं तोंड पण ठेवा. हा, ते माने कधी पण वर येईल.
गुड इव्हनिंग सरंजामकर. डिक्शन इन्स्पेक्टर नागराज माने इथं कसं काय येणं केलं? कसे आहात? आहे चांगला मस्त आहे. काय झालं? तुमच्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय? नाही माणसाच्या चेहऱ्यावरचा रंग तेव्हाच उडतो जेव्हा एक, त्याच्या बाबतीत काहीतरी वाईट झालेलं असतं. दोन, जेव्हा त्याने कुणाचं तरी वाईट केलेलं असतं. तीन, जेव्हा त्याने काहीच केलेलं नसतं तरी त्याचं वाईट झालेलं असतं. आणि चार, जेव्हा तो गुन्हा करून गुन्हेगार नागराज मानेच्या समोर उभा असतो. तोंडाने आवाज नको देऊ. नागराज 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 तुमचा योच डॅशिंग स्वभाव आहे का नाही? आमसनी लय आवडतो बघा. साप 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 अरे साप आहे साप आहे काय आहे? अरे साप आहे आतमध्ये साप आहे. सॉरी अरे ते पळायला लोक चालले. थांबा हे कोण आहे ते? थांबा. घाई गडबड गोंधळ करू नका. ते काय आहे, व्यत्यय आलेला आहे, मोठा व्यत्यय आहे तो. तुम्ही घाबरू नका. फक्त पहिल्या 3 रांगातले जे लोक आहेत ना, त्यांनी पाय वर करून बसा. बाकी पुढे तो एवढा साप येत नाही. आम्ही लगेच कर्टन पाड. ए छोट्या काका ए कुठे दिसला कुठे साप? अरे दिसला नाही. अरे इथून ते विंगेतून आपण बाथरूम कडे जातो बघ. मध्ये 2 बल्ब नाही येते वरती. अरे इथे कालोखात पायावरून सलसलत गेला ना रे. थांबा हे काका ऐक ना, लाईट मारून बघ. टेन्शन नको, उगाच हे नको यार. छोट्या काका काठी काका नाही, कुठंच नाही. सगळ्या पेटे वाजून बघितल्या, कुठेच नाही. तो साप आहे, नाटकाची प्रॉपर्टी आहे, आतमध्ये असायला. ऐक ना भाई, चेक करूया ना, विंगेत वगैरे चेक करूया ना आपण. नाही मी बघून आलो, कुठेच नाहीये. आणि काय टेन्शन घेऊ नका, मी स्वतः सर्प मित्र आहे. हा का? ऐ, साप धरलाय कधी? रोज धरतो. नक्की? हो, फुरस घोनस मन्यार कोबरा हे नाही पकडत मी. मग काय गांडूळ पकडतोस? नाही तसं नाही, सापच पकडतो. पण हे विषारी साप आहेत. मी बिनविषारी साप पकडतो. धामण पानसाप हे पकडतो. मी छोटा सर्प मित्र आहे. परफेक्ट आहे. ऐक ना छोट्या का, मला याच्यावर विश्वास नाही. तू प्रेक्षकांना विचार, त्यांच्यात कोण सर्पमित्र आहे काय. अरे नाही, तो प्रेक्षकांमधूनच आलेला आहे. नाही बाबा, विचार विचारून बघ. ना साप काय प्रॉब्लेम नाही ना, प्रयोग करू शकतो ना. हो इथे करा, इथं लाईट आहे, इथे काय टेन्शन नाही. हा ना. कोपऱ्यात असलं तर असेल तो, इथं नाही काय. हा मग ऐक मी रसिक प्रेक्षकांना सांगतो का की ऐक काय नको सांगू त्यांना. मी काय म्हणतो, फक्त ते घाबरलेत का नाही ते बघ, आणि तयार आहेत का बघ नाटक बघायला. मी बघतो ते. रसिक प्रेक्षक हो. हा थँक्यू नाही झालेलं आहे ते, आलेलं आहे ते, गेलेलं आहे. तर आम्ही करतो आणि इथे येणार नाही. आम्ही माणूस ठेवलेला आहे. हाय सर्पमित्र आहे. ऐक ना मग आता हा जो बोलतोय, जर साप नाही तर मग आपण प्रयोग सुरू करूया ना. करूया. तू एक काम कर, नाटक सुरू करतो अशी अनाउन्समेंट कर. त्यांना म्हणा फक्त आम्हाला फक्त जरा 2 मिनिटं दे. हा आम्हाला तयारीची 2 मिनिटं लागली. ऐक 2 मिनिटं हवी आहेत त्यांना. 2 हे नको बोलूस ना, तू वेडायस का? मग काय मी काय अनाउन्समेंट कर, कर्टन दे, आपण सुरू करूया प्रयोग. हा. ए जागा घ्या. ऐक नाही ना, अण्णा साहेब. घे ना पटापट. कशाला ऍक्टिंग करायची मारायला? रसिक मायबाग प्रेक्षक हो, आता बघा. ए ऐक कर्टन दे. 3 मोज आणि कर्टन दे. झाले दिलेला आला ब अर्धा. कर्टन ए बे कर कटून पाड. अरे माकडा खाली जा की. खाली जा की. ए पिप्या हे बघ काय करते. लाईट्स काढायला सांगणार. हे मंदार खाली ये ना. मी नाही जाणार. अरे तू बियाणे मला दिसत राहशील तर इन्स्पेक्टर आहे मी. यार असू दे, मी नाही जाणार खाली. अरे मंदार खाली ये. मी नाही जाणार खाली. नाटक
पुढे कसं जाणार जाऊ दे त्यांना पुढे काय जायचं ते मी नाही जाणार अरे खाली. मंदार अरे तू डेड बॉडी आहे तू पाहिजे खाली इकडे आता नाही पण खाली साप आहे पिपी मला चावलं तर मी काय करू मी एकुलता एक आहे मी आणि माझी आईच राहतो आईच्या मागे कोण नाही मी नाही जाणार खाली ए बारक्या अरे बाबा नाही एवढं काय होत रे कशाला भेटते ते सांगितलं ना साप नाही म्हणून आणि हे बघ ही इकडे ह्या आजूबाजूच्या एरियामध्ये विषारी साप नसतात मला माहिती ए, छोटे का साप असतो? मला माहिती आहे. चला, करा ते लोक. विषारी साप नाही काय काय झालं काय मी नाही खाली जाणार मी नाही खाली लपणार खाली जाई ना. बघणार रे अरे मला काय सांगतो बघणारे मी जाणारच नाही खाली ऐक ना यार मंदार ए बारक्या अरे तू काय एवढं काय भेदरायस काय रे मी भेदर आहे भेदराय काय ना मी लागा तिथं रातचं उसात बिसात वावरात घुसतोय कुठं पण मला गावात चावलं नाही साप इथं कुठे थिएटरात चावणार आहे तेव्हा नाही नाही ऐक मी काय म्हणतो बाबू ऐक ते आम्ही ना हे ठेवलं कुठं आहे रे ते हाय माझ्याकडे मग काय करतो काय बघ ना रे बघ ना अरे सांग काय बघायलाच सांगतोय नुसता हे बघ बाबू हे आम्ही सगळीकडे ठेवलेलं आहे ह्याच्या वासाने ना साप येत नाही आपण विषय संपला अरे आमचा मी हे हे घेऊन झोपणार मगच मी खाली जाईन हे घेऊन झोपणार चालेल चालेल जा जा बेस्ट बेस्ट सर्पमित्र खाली ठेवू का ह्याच्या बरोबर येऊ काय कंपनीला नको मला नाही त्याच्यावर विश्वास जा ना भाई तू सुरुवात कर चल हा ऐक एक मिनिट थांब अनाउन्समेंट दे कर्टन मी सांगितल्याशिवाय देऊ नकोस हा मी करतो बाबू हाय हाय तुझ्यावर विश्वास ठेवलाय जा खाली जा जा खाली जा चल घेऊ काय रे घेऊ हा घे अनाउन्समेंट घे रसिक मायबाप प्रेक्षको आता अरे भितो रे मी पण तू तुझ्या वाक्यापासून तिकडे थांब हा चल कर्टन दे कर्टन रे कर्टन गुड इव्हनिंग सरंजामकर कसे आहात तुम्ही इन्स्पेक्टर माने अरे जा ना कुत्रिया पाय नको हलवू ना मला असं वाटतंय साप येतोय काहीतरी हुळहुळतंय आतमध्ये खाली यार अरे माझ्या कॅरेक्टरचं वर्किंग आहे ते मग तुझा कॅरेक्टरचं वर्किंग काय फक्त ढोपरायच्या खाली आहे काय इथे मग इन्स्पेक्टर माने तुम्ही इथं कसं काय काय झालं तुमच्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय नाही तसं काय नाही माणसाच्या चेहऱ्यावरचा रंग तेव्हाच उडतो जेव्हा जेव्हा त्याच्या बाबतीत काहीतरी वाईट झालेलं असतं 2 जेव्हा त्याने कुणाचं तरी वाईट केलेलं असतं 3 जेव्हा त्याने काहीच केलेलं नसतं पण तरी त्याचं वाईट झालेलं असतं आणि 4 जेव्हा गुन्हेगार गुन्हा करून नागराज मानेच्या समोर उभा असतो कोणताने नको देऊ ती देत नाही मी काय करू नागराज 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 तुमचा ह्योच डॅशिंग स्वभाव आहे का नाही आमसनी लय आवडतो बघा ए तिला सांगा माझ्या नादाला लागू नका नागराज माने आहे मी गुन्हेगाराचा सुपडा साप म्हणजे साप करतो आला अरे तुझे अरे ही दिसतंय मला काय येडा वाटतोय मग मी रे अरे मग साप कशाला बोलतोस मला खाली असं वाटतं की साप येतं यार म्हणून काय बाबा मग आता तुला काय अक्कल बिकल आहे का नाही काय मला अक्कल बिक्कल काय नाही म्हणजे कशाला येतोय बाहेर अरे मग तो साप कशाला बोलतोय अरे वाक्य आहे ना त्याचं वाक्य आहे माझं तर काय मला नाही माहित वाक्य काय त्याचं अरे ते बाबा सुपडा साप आहे ना आता सुपडा सापला सुपडा माप म्हणायचं का मग तुपडा माप पण मग अरे तू मग ऐक ना बाबा तू कशाला साप बोलतोय सारखा तू कशाला तिच्या ते भाटकर सरांचं करायला लावलंय मला काय माहिती लागा हे तर एवढ्या वर्षात माझं मला जुळा ना अजून अरे भाटकर सरांचं फार मोठा माणूस आहे त्यो त्यांचा आवाज का माझं लगा हे बाकी झालं साफ बोल ना साप तू अरे तुला डायलॉग माहित नाहीत नाटकाचे मला कसे डायलॉग माहिती असणार पीपी माझे वाक्य झाले डेड बॉडीचा सीन आला की तुम्ही बोला जा बाहेर जाऊन वडे घेऊन ये मी पुढे कधी थांबलोच ना डायलॉगला हे डायलॉग मी कधी ऐकलेलेच नाहीत जे आयला तू पण डेंजर आहे म्युझिकवाला मागे पुंगीचा आवाज येतोय ते ऐकून नाही साप आला तर काय करू मग मी पीपी जर साप आला ना तर बेन्या, लक्षात ठेव.
ये छोट्या काका इकडे. माझं नाव नागराज माने आहे तो पुंगी नाही तर का पियानो वाजवेल का माझ्या माग तुला काय अक्कल बिकल आहे का तुला काय? जा रे खाली तू अरे तो जात नाही खाली यार. अरे पण तू आता घे ना बाबा, करून घे ना. अरे मी कशाला जाऊ खाली खाडे साप आले तर मी काय करू ए बाबा नको जाऊ. तुला अक्कल नाही छोट्या काका. माझं- ही काय रिप्लेसमेंट आणली आहे तू? माझ्या बिल्डिंग मधला आहे रे तो. तुझी आखी बिल्डिंग भरलीस तू इथे. सगळे बिल्डिंग मधले आणतोस 5-50-100 रुपये वाचवायला. नट आण ना कधीतरी. ए बाबा, नटाचं तू मला सांगू नको हा. तू स्वतःचा एक नट घेतलास या इथे नाटकामध्ये, हा म्हाताऱ्याचा तो बघ. हा म्हाताऱ्याची भूमिका करतो, सवाई अभिनेता. हा इथे अभिनय करत असतो आणि याचं कॅरेक्टर विंगेमध्ये माझ्याशी गप्पा मारत असतं. कॅरेक्टर पण सांगतं ह्याला नाही जमत, ह्याला नाही जमत. अरे छोट्या काका मी कधीच नाही बोललो तो सवाई अभिनेता आहे. हा? त्याची एकांकिका सवाई जिंकली, त्यात 35 जण होते. अरे मग हे त्याला सांग. तो लोकांना काय सांगतो, मी सवाई अभिनेता आहे. त्याने काय सांगितलं पाहिजे, मी सवाई 35 अभिनेता आहे म्हणून. आम्ही 35 जणांनी मिळून एक सवाई जिंकलेली आहे हे सांगितलं पाहिजे ना. छोट्या काका तू ह्याला सांग ना तयार व्हायला. ए बाबा ए चला, जा ना. मला काय तू अरे एक मिनिट थांब. बोल तू मला खरं सांग. तू आता इथे खाली पाहिजेस की नाही? खाली पाहिजे. इन्स्पेक्टर समोर उभा आणि तू वरती आहेस. लोकांना काय वाटेल? आपण त्यांना येडं बनवतो वाटणार नाही काय? हे लॉजिक येडा वाटतो तू लॉजिकचं बोल नको पिपी. मग काय कोण बोलेल? डिरेक्टर आहे मी. डिरेक्टर आहेस ना, त्या रसिकाला तू हिरोईन म्हणून घेतलंयस नाटकात, त्याला काय लॉजिक आहे? म्हणजे सकाळी 7ला पाणी येणार की नाही हे एक्सप्रेशनने अख्खं नाटक करत असते ती. त्याला लॉजिक आहे? तू काय बोलतो रे? मला नाटकातला ना तरी माहितीये का तुला? गप्पा बस जरा, गप्पा. Backstage मी पहिला करत सांगतो, होता, मी एकदम पहिला रोल सांगतो. यार थांबा ना यार. ए थांबा ना. कसं प्रेक्षक बोलतो एक मिनिट. आम्हाला? ए, थांब ऐकून घ्या थांब ना. थांब थांब. थांब जरा. ए बाबा मी तुझ्या पाया पडतो. ऐक ना, प्रयोग चालू आहे, लोक खोळंबलेत. आपण आता ना आपलं हसं करून घेतोय. आठव ना भरत मुनी काय बोलले होते? अरे बाबा ते बोलले मी त्यांचं नाही ऐकलं. मी त्यांना कधी भेटलेलो पण नाही, माझी त्यांची ओळख पण नाही बाबा. मी नाही जाणार खाली. मला जर साप चावलं मी नाही जाणार यार खाली. मी नाही. चल यार. माझ्या छान काय होतं. ए बाबू, ए 1.5 पाकिट जा. ए किती पाकिट आवरा. करतो तो. ए किती पाकिट? ते तुला काय, तुम्ही करा, सुरुवात करा. झालंय माझ्या छान केलेलं आहे. ए कुठनं नाईट डे चल. तिथनं की आधीपासून बाबू, तुला काम करायचं. पटापट नागराज माने बसून हा ती जळू नकोस ना. आहे तिकडून कर. चल लाईट्स द्यायला सांग. घे. ए लाईट दे. हा लाईट. आणि 4 जेव्हा गुन्हेगार गुन्हा करून नागराज मानेच्या समोर उभा असतो, नागराज नागराज नागराज. तुमचा ह्योच डॅशिंग स्वभाव आहे का नाही? तो आम्हाला लय आवडतो बघा. तिला सांग माझ्या नादाला लागू नकोस. नागराज माने आहे मी. गुन्हेगाराचा सुबडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. सुबडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. सुबडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. मग मी पण विष कन्या आहे. आणि एकदा का माझ्या प्रेमाचं विष चढलं ना का ते लवकर खाली उतरत नाही. मला आता इथे वेगळाच डाऊट यायला लागलाय. मला तुमच्यावर संशय येतोय. आमच्यावर कसला संशय? मला घराची झडती घ्यावी लागेल. जडती कशाला? मला या घराची झडती घ्यावी लागेल. घरात काय आहे? कपाटात काय? नाही कपाटात काय नाही. कपाट उघडा. कपाटात काय ना. कपाट उघडा. पलंग खाली काय? नाही काय नाही. पलंगा खाली काय? काय नाही. आज सोडा. पलंग खाली इन्स्पेक्टर काय? माने काय नाही. इन्स्पेक्टर माने पलंगा खाली काय? मी नाही. हाय का? कामिनी तुम्ही काय केलं? कामिनी मला काय बी सुचलं नाही काय करायचं. यानं जर का बॉडी बघितली असती तर आपला सगळा प्लॅन फेल झाला असता म्हणून मी मारलो. रामू काका आता गाडी 2 बॉड्या भरा आणि गाडी दरीत ढकला. उचला बॉडी. उचला बॉडी उचला. अहो साहेब, ॲम्ब्युलन्स आली. पोलीसवाल्यांची गाडी आहे ती. आता म्हणजे नागराज मानेनं पोलीसवाल्यांना आधीच बोलावलं होतं.
आता बॉडी कुठं लपवायची? हिथं हिथं पलंगा खाली लपवा. पलंगा खाली लपूया. काय झालं? पुन्हा ती जागा. लपवा लपवा. या या या. उचला उचला. काय बारामा. अच्छा 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 मंदिर अच्छा ए, बारक्या जागी बारक्या आज जा क्या रे? मंदिर अरे डेड बॉडी आपोआप बाहेर कशी कळली विचारतील लोक. आज जा. बारक्या आज जा की जाना कुत्रे. अरे आज जा की बघतायत लोक. तुला काय अक्कल बिकल आहे का? तुला अक्कल आहे काय? नाटकाचं लॉजिक कळतं का? पहिली बॉडी तुझी मिली आहे, मी आत्ता मिली म्हणलं मागणं मी असलो पाहिजे की नाही? मी जाणारच नाही. पहिली बॉडी मी आहे ना. मग? मग ठरवलं मी बाहेर राहणार. जा. अरे तू आई काय येडा आहेस काय रे जरा? पहिली बॉडी मी आहे ना. जो पहिला जातो तो खेळतो. अरे बाबा पहिला तुम्ही आलाय तर तुला पहिला आत ढकलला ना, मग मी मेलो, मग मला मागणं टाकणार ना ते. बाबा मला नाटकच करायचं नाही. काय नाटक करायचं नाही? नाटक करायचं नाही. नाटक नाटकचं वाजवीन कान पडत एक मग. चांगला क्रिकेट खेळत होतो. मला नाटक करायचं नाही. तर काय छोटा छोटा राम सांगायचं. छोटा काका हा वेळा लागा. ए छोट्या काका. रसिक प्रेक्षक हो, आम्हाला माफ करा. आमच्या नाटकाला साप चावल्यामुळे आमचं नाटक साप हुकलेलं आहे. तुमचे जे तिकिटाचे पैसे आहेत ते तुम्हाला तिकीट काउंटरवर मिळतील आणि ते पैसे मी ह्यांच्या गेल्या 10 प्रयोगाच्या पाकिटामधून देणार आहे. हा अल्पेश, बोल अल्पेश. हो हो. नाही रे, नाही आज रात्री नाही येणार आहे रूमवर. हा उद्या सकाळी मिळणार आहे डिस्चार्ज. ऐकून तर घे आधी. अरे उद्या सकाळी मिळणार आहे डिस्चार्ज. उद्या दुपारपर्यंत येईन रूमवर. नाही येणार आहे मी आज रात्री रूमवर. हो. हा नाही, थोडं फूड पॉइझनिंग झालं होतं पण आता बरं आहे. थोडा अशक्त पण. हॅलो हॅलो. येऊला मला तब्येत विचारायला फोन केलेला की मी रात्री येणार आहे की नाही विचारायला फोन केला. बापरे, रूममेट घरी नसताना एकटा मित्र काय बरं करत असेल. असो, आपण भले आपलं साधं सुधं इनोसंट आयुष्य बरं. सिस्टर प्यार सिस्टर एकदम 90sच्या प्रेमात पडलेला दिसताय तुम्ही. कोणतरी 90sचा राजकुमार भेटलाय वाटतं. भेटला, बोलले, लग्न ठरलं, पण 1.5 महिन्याच्या सुट्टीवर जाणार आहे मी आता. आणि 4 दिवसात एंगेजमेंट आहे, 5व्या दिवशी लग्न आहे आणि मग मॉरिशसला हनीमून आहे. एवढं सोपं आहे. 4 दिवसात 5 दिवसात हनीमून. बरं आहे बाबा. आम्ही अजून आमची पहिलीच पायरी सुरू आहे. आम्हाला प्रेमच भेटत नाही अजून. भेटल भेटल हो भेटेल ना. भेटल. प्रार्थना करा. हा ते कसं असतं ना, पण प्रेम असं शोधायचं नसतं, ते आपल्याला शोधतं. गुड मॉर्निंग मेसेज छान वाचता तुम्ही. नाही हो, नाही ते माझा नवरा आहे ना, नाही होणारा नवरा जो आहे ना, अरे वा वा. तुम्हाला असं सकाळी ब्रेकफास्ट नंतर ना असे बरेचसे लव्ह मेसेजेस फॉरवर्ड करत असतो सतत. लकी. त्याचाच फोन आहे. उचला आता. तुम्ही आमच्याशी का बोलाल आता. प्रेम आलं. हॅलो अक्षोभ्य. अक्षोभ्य. काय रे काय? हा ए नाही काय म्हणतो? इथं ना, ऐक ना थोडं. हॅलो काय ऐकू मरायला नेटवर्कच येत नाही इथं. हॅलो अक्षोभ्य. अक्षोभ्य नावाच्या मुलालाही प्रेम मिळालं. काय यार, मला जे प्रेम शोधत येत आहे त्याला ट्रकनी उडवलं वाटतं वाटेत. आपण भलं आपलं साधं सुद्धा आयुष्य बरं.
आजोबा आजोबा काय होत आहे आजोबा काय होत आहे काय 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 कुठून लीक होत आहे का तुम्ही काय होत आहे काय करताय आजोबा पण होत आहे का नर्स त्या आत्ताच बाहेर गेल्या आजोबा खाज खाज हो हो नर्स खाज आली आहे नर्स आले आजोबा 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 हो हो आजोबा तुम्ही आजोबा आहात हे लक्षात ठेवा होत आहे थांबा पावडर लावतो कुठे आहे पावडर कुठे आहे डोळे फुटलेत काय बघतो ही आहे ना ही हो वळा हो गाडी जुनी झाली नाही वाळत हो थांबा वळूया 1 मिनिट जरा थांबा ना खा झाली हो आजोबा मला खा झाली आजोबा अरे खा अरे हो लागेल ना आजोबा वर या बसा हो थांबा आजोबा खूप आजोबा करताय तुम्ही आता थांबा जरा पावडर लाव हो लाव थांबा कुठे इथे खाली इथे एवढ्या खाली जाशील इथे वर इथे अरे वर आणि खालीच्या जे मध्य आहे ना हा त्या मध्याच्या खाली काय साला जागा सांगताय तुम्ही आजोबा तुमच्या पाठीत एकतर ना वर खाली काही कळत नाहीये इथे आहे का थांबा थांबा चोळून सुनंदा अजूनही तुझ्या हाताचा स्पर्श तसाच आहे का सुनंदा नाही आजोबा मी सुनंदा नाहीये मी ओंकार आहे अगं मग नर्सचे कपडे घालून ये ना आजोबा मी नर्स नाहीये ओंकार आहे मी इथे तुमच्या बाजूला मी पेशंट आहे झोपलेलो तुम्हाला आजोबा माझा हात ना तुमच्या पाठी खाली आहे तर थोडी पाठ वर कराल का नाही आता जे वर केलेत ना त्याच्या वर पाठ आहे आजोबा ती वर आहे थँक्यू हा झोपा बेड थोडा नर्स कुठे होतात तुम्ही अक्षोभ्याचा फोन तिथं नेटवर्क नाही हो त्या आजोबांना तिकडे खाजायला लागली ना मागे काळजी करू नका मी ही पावडर त्यांना लावलेली आहे आता ते बरे आहेत ही पावडर बया नव्हती लावायची बावट आहे का तुम्ही गाव त्यांना अलर्जी त्या पावडरीची आता इन्फेक्शन होईल त्यांना एवढे मोठे फोड येतील बया कळत कसं नाही तुम्ही कसं काय उचलली ती नाही ती मला ते म्हणाले की मदत कर म्हणून बसा आजोबा बरं वाटतं तुम्हाला आता बाई दूर तुम्हाला ना स्पंजिंग करते तुम्ही थांबा 1 मिनिट सॉरी आजोबा तुम्ही सांगायचं ना मला ती सॉरी हा ते मला बसून राहा तिथं ह्याने पावडर लावली पावडर थांबा आजोबा माफ करा थोडंसं इकडे वा इकडे वा थोडस काय होतं आजोबा ठीक आहे होईल शांत होईल हालू नका ना जास्ती तुम्ही हालू नका इंजेक्शन देऊ का तुम्हाला मी इंजेक्शन देऊ कुले काऊन टाईट करता आजोबा इंजेक्शन दिलं पण नाही अजून मी थोडं लूज सोडा सिस्टर सॉरी हा ते माझ्यामुळे तुम्हाला थोडा त्रास झाला गप बस आता नाही ते मला मदत करायची होती माणूस बाळ गप करा वच नुसती सॉरी म्हणतो तरी ओरडतातच आहेत मला प्रेमच नाही कोणाचं माझ्यावर उचला ना फोन आता सिस्टर तुमचा फोन वाजतोय हो माझा नाही वाजत आहे मी स्पंजिंग करू राहिली नाही तर उचला फोन सॉरी हॅलो अक्षोभ्य आहे हॅलो अक्षोभ्य अरे ते पेशंटनी चुकून फोन उचलला होता नाही ना माऊ माझं पिल्लू आहेस ना तू पुद्रू आहेस ना तू काय हा काय इथं नाही काय काय म्हणतो
नेटवर्क अरे अक्षोभ्य ऐक ना थोडस अक्षोभ्य पुद्रू खरं नाव अक्षोभ्य, लाडाचं नाव पुदरू. काय चला कुठे चाललंय प्रेम? असो, आपण भलं, आपली इनोसंट स्वप्न बरी. थंडी थंडी ए थंड थंड ए थंड थंड. ठीक आहे आजोबा, थोडा वेळ थांबा. त्या आता नर्स आताच गेल्या त्या मला काय कर. थंड 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 थंडी थंडी हो, थंडी हो, हो. थंडी थंडी लाग थंडी. त्या नर्स गेल्या मार थंडी 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 अरे, थंडी थंडी. थांबा. अरे हे गारगार हो. गारगार लागतं मा. गारगार म्हणजे मागे गार गार काय लागतंय आता? मागे गारगार लाग. थांबा थांबा थांबा. सगळं ओलं तसंच ठेवून गेलेली आहे बाई. हाय ह्याला ना मलाच मदत करायला लागते. असो थांबा. हा 1 मिनिट चादर घालतो, मग तुम्हाला थंड नाही लागणार. हा हुड 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 करताय. झोपा. काय झालं आजोबा? भूषण आलास तू. नाही मी भूषण नाही आहे. भूषण एकदा निघून गेला, तो गेलाच, परत आलाच नाही तू. भूषण भूषण बापावर रागवला. बापावर रागवला. आजोबा आजोबा असं कराल का? सॉरी. भूषण मी बाप आहे. हो मी आलो. तुला ओळखलं मला. प्रॉपर्टीत हक्क मागायला आलास. नाही नाही आजोबा मी नाही भूषण देणार नाहीये. सई तुला. अहो, भूषण मी आजोबा धरतो तो. सिस्टर सिस्टर अरे सिस्टर सिस्टर आजोबाने धरला. आजोबाने धरला रे. मारतायत मला. अरे मारतो. सोडा 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 सोडा. काय चालू आहे? हा आजोबा नाहीये. हा आजोबा नाहीये. हा तरुण माणूस आहे. हा आजोबाचा गेटअप करून आलाय. अरे अनिल अरे जोरात धरतो. हा जोरात धरतो. तुम्ही का बरं त्यांना मारत होते? अरे मी नव्हतो आजोबा? मारत. मी नव्हतो मारत सिस्टर. ते मला मारत होते. तुम्ही तिकडे बाहेर तुम्ही त्या पोदरूशी बोलायला गेलात तेव्हा मी त्यांना. पोदरू नाही उद्रू. उच्चार काहीही असला तरी डोळ्यासमोर तेच येत आहे ना. मग काय फरक पडतोय? तुम्ही तिकडे बाहेर जाताय, ते मला थंडी करताय, मला तिकडे हे करतायत, गळा दाबतायत माझा. त्यांना प्रॉब्लेम आहे ना. मला कसं कळणार ना? ते त्यांना थोडे झटके येतात. ते मध्ये मध्ये मग त्यांच्या पोराचं नाव आणि मग बायकोचं नाव असं घेत राहतात. येत आहे ते हायपर होतात ते एकदम नाव. आता आमचं कसं आहे ना, आम्ही आता शिस्टर आहे ना, तर आम्हाला जमतं हे सगळं करायला. वय पण होऊन गेलं ना त्यांचं आता. तुमचं तर वय नाही होईल ना. तुम्हाला कळत नव्हतं का? कशाला त्यांच्या जवळ करता हो? अरे मी मदत म्हणून केली. माणूस नका 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 मदत नका करू तुम्ही त्यांना जर काही करता काही झालं तर माझ्या सुट्ट्या कॅन्सल होतील ना. आजची शेवटची रात्र आहे. मेमो बसला मला तर माझं लग्न कसं होईल? काय इमोशनल होत आहे? त्यांना मदत करा ना. मी मदत करत होतो, ते मला हडतूड करतायत. गप बसा बस झाला. आता झोपून घ्या. चांगल्या काय होतंय आजोबा तुम्हाला? पॉट पाहिजे. पोट पाहिजे. 1 नंबर लागली का 2 नंबर लागली? 3 नंबर. या म्हाताऱ्याला सगळं एकच वेळेस लागतं. आणते इथंच थांबा. आणि तुम्ही जर का बेडवरून हल्ल्यानंतर पा फक्त. मी इथेच बसलो इथंच राहा. तरी ओरडतायत मला. काय यार हे? चल आपण भलं आणि चल काहीच भलं नाही माझ्या आयुष्यात. त्रास आहे नुसता. आजोबा गप्प बसा आता. मला गोळ्या पाहिजे. काय गोळी पाहिजे. काय करायचंय ते करा. मला कशाला सांगताय? मला नका सांगू. माझी गोळी मी घेतो. घ्या ना तुमची गोळी घ्या. नाही तर गोळी घ्या ना तुम्ही. मला काय करायचंय यार? मला नका ना सांगू. तू सुनंदा पण नाही, भूषण पण नाही, अय्यर पण नाही. का असेल मी अय्यर? मी ओंकार आहे. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं. थांबा ना ही आजोबा. माझी गोळी मी घेतो. हा, मग घ्या ना गोळी. गोळी घेत येडी. हा घ्या. अडकली. काय गोळी अडकली. गोळी गोळी अडकली. हॅलो गोळी अडकली. सिस्टर नस्टर. अरे यार गोळी अडकली. गोळी अडकली. आजोबा काय
मला का मारताय आजोबा? थांबा थांबा सिस्टर सिस्टर अरे सिस्टर अरे काय सिस्टर अरे हा म्हातारा मारतोय मला अरे हा म्हातारा मेला म्हाताऱ्या म्हाताऱ्या सोड अरे सिस्टर काय सिस्टर गो 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 घासा घासा घासी घासा किस गा 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 गो गा गा गोळी 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 घशात अडकली गोळी कोण कोण गोळी गा गा गण गुण गुण आजोबा 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 बया मी ड्युटी असताना गेले ग माझी माय आजोबा गेले मला मेमो भेटत असतो ग माझी माय मला सुट्ट्या पण माझ्या सुट्ट्या पण कॅन्सल होत असते ग माझी माय माझा हनीमून पण काय चरबी आहे बघितली म्हाताऱ्यामध्ये हं? काही मेलेले वगैरे नाही आहेत ते तुमच्या सुराला सुरू जोडताय ते करून म्हातारे उठ उठ आजोबा. मला दाबत होता उठ आजोबा, उठ तुम्ही ठीक आहे ना? काय झालं तुम्हाला? काय झालं? याने गोळी दिली. ना मी नाही खोटारडा तो खोटारडा त्यांनी स्वतः गोळी घेतली गोळी? मी नाही दिली हे बघ ही स्वतः कोणती गोळी? ही त्यांनी स्वतः गोळी घेतली माझ्या समोर ही गोळी त्यांना नव्हती द्यायची. जी औषधं त्यांना द्यायचीच नाहीये ती का ठेवली आहे तिथे मला कळत नाहीये ती वेगळीकडे ठेवा जाऊन तुम्ही डॉक्टर आहे का? अरे मी डॉक्टर आहे म्हणजे ती मला मदत करतायत म्हणून मी त्यांना मदत तुम्ही करतोय डॉक्टर नाही तर मग कशाला इथं आले? कशाला त्यांना त्रास देऊ लागतो? मी नाही त्यांनी तुमचा गळा धरला म्हणून तुम्ही त्यांना मारून टाकणार आहे. तुम्ही बदला घेताय मला कळतंय ते. माझं लग्न माझ्या सुट्ट्या कॅन्सल होतील. तुम्हाला माझ्या सुट्ट्या कॅन्सल करायच्या माझं लग्न मोडायचं. तुमचं लग्न जमत नाहीये ना म्हणून तुम्हाला हे सगळं करायचं. गप तिला काय माहिती माझं लग्न जमताय की नाही जमताय 4 लग्न जमतायत माझी मलाच नाही करायचं लग्न चल हट. मला काय करायचं तुझे मूर्ख कुठली तू तिकडे जातेस माझं पोदरुशी बोलायला तिकडे हे मला ते खाजरू मला सांगतात तिथे हे करा नंतर ते मलाच ओरडतात मला नाही थांबायचं तू तुझा पादरू आणि हा तुझा खाजरू तुम्हाला काय जी इथे हॉस्पिटलमध्ये गोंधळ करायचा ना गोंधळ करा मी इथे थांबणार नाही मला आत्ताच्या आत्ता मी इकडनं निघतोय हॅलो अल्पेश मी आज रात्रीच येतोय जो कोण असेल त्याला बाहेर काढा आधी रूम मधनं बाय डिमेलो. ए तू मेलो रे मी नाही डिमेलो तू मेलो मी मेलो या हॉस्पिटलमध्ये सगळे मेलो सगळे मरा मला ठेवू नका मूर्ख आहे का आजोबा महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.